वाढवायच्या आधी असं मला वाटतं की त्या गोष्टी बाबतीत कॉन्फिडन्स माझा कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. तर पहिली गोष्ट कॉन्फिडन्स बिल्ड करायला एवढी आहे की एखाद्या गोष्टीत तुम्ही बघा की मला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. ती गोष्टीमध्ये जर समजा मला कळलं की लाईफमध्ये आपल्याला कळत नाही की मला कोणत्या गोष्टी आवडतात. जेव्हा आपल्याला कळते बाबा ह्या गोष्टीमध्ये समजा मला आता पर्सनली मला सोशल डेव्हलपमेंट बाबतीत जास्त अवेअरनेस आहे की बाबा सोशली जे गव्हर्नमेंट चालतं, जे स्टेक होल्डर्स आहेत, NGOज आहेत, लोक आहेत, पोअर आहेत, इन्फ्लेशन काय आहे किंवा पोअर आपल्या देशामध्ये जास्त काय आहेत लोक. तर त्या बाबतीत मी कॉन्फिडंटली बोलू शकतो का, कारण मला त्या गोष्टीबद्दल माहीत आहे, प्लस मला त्यामध्ये इंटरेस्ट आहे. कॉन्फिडन्ससाठी ही गोष्ट पहिली स्टेप ही आहे की आपल्याला त्या क्षेत्राबद्दल माहीत पाहिजे. सेकंड गोष्ट मग त्या गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. समजा एखादी गोष्ट मला कळली की मला लाईफमध्ये काय करायचं आहे किंवा काय, तर आता त्या गोष्टीसाठी मग पहिली सेकंड स्टेप की कॉन्फिडन्स आता त्या फील्डमध्ये कसा वाढवायचा. फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्हाला क्लिअरिटी असली पाहिजे की मला तिथं जाऊन काय करायचे. तर तुम्हाला नुसतं एखाद्या गोष्टी चांगलं वाटतं आहे, चांगलं वाटणं नाही. एम आय एबल टू बेटर इन दॅट थिंग विच आय वॉन्ट टू डू. पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट त्या गोष्टीबद्दल मला सगळं माहिती आहे का. थर्ड गोष्ट मला त्या गोष्टीमध्ये कुठपर्यंत जायचं आहे. जर या गोष्टींची क्लॅरिटी असेल, त्यात तुम्हाला इंटरेस्ट येईल, त्यानंतर मग तुम्ही एक गोष्ट त्यामध्ये एक स्टेप बाय स्टेप गेली कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स हा एक दिवसात येत नाही. कॉन्फिडन्ससाठी एक स्टेप पूर्ण करत गेलं तर तुम्हाला समजा एक सिंपल गोल आहे, मला आज 8 तास अभ्यास करायचा. जर मी 8 तास नाही ॲटलीस्ट 7 तास 7.5 तास जरी कंप्लीट केला तरी आपण म्हणू शकतो की मग कॉन्फिडन्स येतो की येस आय कॅन डू. सो ही गोष्ट कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे. अच्छा. आणि फॉर एक्झाम्पल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय की पहिली गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी काय, त्यामध्ये 2 प्रकार असतात. पर्सनॅलिटी म्हणजे एक तुमची सायकोलॉजिकल म्हणजे इनर पर्सनॅलिटी की बाबा व्हॉट यू थिंक अबाउट एनी पर्टिक्युलर थिंग, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द पर्टिक्युलर थिंग इन सोसायटी, अबाउट वुमेन, अबाउट यंगस्टर्स, अबाउट ओल्ड एल्डर पीपल, अबाउट गव्हर्नमेंट, अबाउट सोसायटी. ती झाली इनर पर्सनॅलिटी, तुमची थिंकिंग वगैरे त्यातनं तुमचं स्पीकिंग वगैरे असतं. सेकंड गोष्ट आहे की फिजिकल पर्सनॅलिटी, ज्याला आपण बॉडी बिल्डिंग म्हणतो, एक जिम करणं किंवा ती गोष्ट. आता पहिल्या गोष्टीत बोलायचं झालं तर पर्टिक्युलरली इन माय थिंग बोथ थिंग्स आर इम्पॉर्टंट, बट मोर दॅन दॅट आय विल गिव्ह प्रेफरन्स टू दी फर्स्ट थिंग की इनर पर्सनॅलिटी. अंटिल अनलेस यू आर स्टेबल हिअर यू कांट स्टेबल आउटसाईड. तो फर्स्ट थिंग आहे की मी असं म्हणेन की इनर पर्सनॅलिटीबद्दल आपण थोडं बोलूया. ती कशी डेव्हलप करायची. सगळ्यात पहिल्यांदा इनर पर्सनॅलिटी म्हणजे काय की तुमची थिंकिंग स्टेबल असली पाहिजे. तुम्ही क्लॅरिटी लाईफमध्ये क्लॅरिटी पाहिजे की आतमध्ये तुम्ही किती स्टेबल आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला कॉम्प्रिहेंड कसं करता, एखाद्या गोष्टीचा तुमचं स्वतःचं परसेप्शन काय, स्वतःचं ओपिनियन काय. समजा एखाद्या आपल्या समाजात एखादी गोष्ट घडली तर त्याबद्दल तुमचं पर्सनल ओपिनियन काय. त्यासाठी तुम्हाला आधी क्लॅरिटी असली पाहिजे, एक अवेअरनेस असली पाहिजे. आणि त्यासाठी फर्स्ट स्टेप मी सजेस्ट करेन की मेडिटेशन. जर तुम्हाला इनर पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे इन व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला वाटतं लाईफमध्ये ना, तर त्यासाठी मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. का, जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता तुमचं माइंड शांत होतं. माइंड शांत बसलं की तुमचं स्टेबिलिटी वाढते. स्टेबिलिटी वाढली की पीस भेटते. आणि जो इंसान बहुत शांत होता है उसका दिमाग फास्ट चलता है. तो पहिल्यांदा आपल्याला एक इनर पीस डेव्हलप करायचे जे कालांतराने येते. ती गोष्ट आली की मग तुम्ही ज्या एक गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही बेटर वे करू शकता. इनर पर्सनॅलिटी हेच आहे की इनर तुमचं थिंकिंग स्ट्रॉंग पाहिजे. त्यासाठी एक रिडिंग, एक पहिली गोष्ट मी सांगितली मी मेडिटेशन. सेकंड थिंग सांगितली तुमची रिडिंग. जेवढं तुमचं व्हास्ट रिडिंग असेल तेवढं तुमचं ओपिनियन बेटर होणार. ओपिनियन बेटर झालं की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल कॉन्फिडेंटली बोलू शकता. ती झालं. सेकंड गोष्ट काय सांगितली, पहिली मेडिटेशन, सेकंड रिडिंग. तिसरी गोष्ट तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता आलं पाहिजे. जर एखाद्या गोष्टीवर तुम्हाला बोलताच येत नाही, सपोज एखादा टीचर खूप हुशार आहे आणि तो विद्यार्थ्यांना चांगलं शिकवू शकत नाही, देन तो त्याच्याकडे नॉलेज आहे पण त्याला कॉम्प्रिहेंड करता येत नाही, तर नाही तुम्हाला त्या गोष्टीवर बोलता आलं पाहिजे. त्यासाठी एवढी गोष्ट आहे की तुमचं फ्रेंड सर्कल स्ट्रॉंग पाहिजे. चौथी गोष्ट पहिली मेडिटेशन, रिडिंग, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. चौथी गोष्ट तुमच्या आजूबाजूचे पीपल पण पॉझिटिव्ह असले पाहिजे, स्ट्रॉंग, ज्यांच्यापाशी तुम्ही बोलू शकता, शेअर करू शकता. तर इनर पर्सनॅलिटी मी एवढं सांगेन. अच्छा. आणि आउटर पर्सनॅलिटी फिजिकल असेल तर तुमची बॉडी म्हणजे फिजिकल पर्सनॅलिटी फक्त दिसणं नाही आहे की एक बेटर वे फक्त लुक नाही आहेत की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती एक पीस आहे का किंवा एक तुमच्याकडे कष्ट करायची तयारी आहे का. जसं तुम्ही रनिंग करता, रनिंगला कष्ट लागतं, तर ती गोष्ट पण तुम्ही डेव्हलप केली पाहिजे की रोज रेग्युलर रनिंग करणं, एक
आणि सेकंड गोष्ट फिजिकल पर्सनॅलिटीसाठी एक आहार हम्म. तुम्ही एक सात्विक आहार किती घेताय, तर त्यासाठी पण तुम्हाला ते जमलं पाहिजे की तुम्ही फास्ट फूड नाही खाल्लं पाहिजे. त्यानं तुमच्या चेहऱ्यावर एक कामनेस म्हणा किंवा एक इनर तुमचं फिटिंग चांगलं असेल तर ते आउटसाईड येतंच. त्यामुळे ते सुद्धा गोष्ट तुमच्या इनर आउटर पर्सनॅलिटीसाठी महत्त्वाची आहे. फक्त आपण अच्छा. आज काय म्हणतो की चांगलं बोलता आलं पाहिजे, असं चाललं पाहिजे, असं वागलं पाहिजे. नो, आय विल से फर्स्ट गो इनसाइड, देन इट विल कम, देन ऑटोमॅटिकली इट विल कम आउटसाईड. सो अच्छा. आणि इथं अजून एक गोष्ट बघितलं की नाही का, आता फॉर एक्झाम्पल इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये जे फॉर एक्झाम्पल एका पोराला 5 नंबरचं चप्पल येत असेल, पण त्याला पेरेंट्स असं नाही विचारत की तुला काय करायचं, त्याला असं विचारतात की मला हे वाटतं म्हणून तू हा नंबरचं चप्पल घाल. म्हणजे त्याला विचारलं नाही जात की तुला काय करायचं आहे, फक्त त्याला असं सांगितलं जातं की तुला इंजिनिअरिंग करायचं, डॉक्टरिंग करायचं आहे. म्हणून तो पोरगा आहे ना मधल्यामध्ये कुठं ना कुठं सप्रेस होतच जातो आणि तो स्वतःला व्यक्त नाही करत. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? ओके, मीन्स यू आर सेइंग पेरेंट्स आर डिसाइडिंग दी करिअर्स, हा म्हणजे ॲस्पिरंट्स. ओके, त्यांच्या हिशोबाने, पण Right. एकदा विचारत नाहीत की काय करायचं आहे. पहिली गोष्ट ही आहे की पॅरेंट्सचा रोल असा असला पाहिजे की ठीक आहे तुमचे आईवडील पण आपल्याबद्दल कधी चुकीचा विचार करत नाही, हा. बट एका लेवल आल्यानंतर स्वतःची थिंकिंग डेव्हलप झाली पाहिजे की मला लाईफमध्ये काय पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी एक गोष्ट पहिली काय सांगितली की मेडिटेशन इज मस्ट. हम्म. जर तुम्हाला तुमच्या याच्या गोष्टीचं जर तुम्हाला जे वाटतं त्या आयुष्यात करायचं असेल तर एक तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की मला काय करायचं. समजा माझे आईवडील आहेत, मला करायचं आहे समजा मला 12वी नंतर आर्ट्सला जायचं आहे, पण पॅरेंट्स म्हणतात की मला तू सायन्स कर, इंजिनिअरिंग कर. बट मला क्लॅरिटी असली पाहिजे की मला आर्ट्स का करायचं आहे, मला त्यात पुढे जाऊन काय करायचं आहे, माझ्या तिथं माझी कुठपर्यंत ग्रोथ आहे, आणि मेन मला त्या बेसिसवरती मला लाईफ कसं जगायचं आहे. मग ह्या गोष्टीसाठी आधी स्वतःचं स्टँड क्लिअर पाहिजे की मला काय करायचं आहे. जर तुम्ही तुमच्या स्टँडवरती क्लिअर असाल तर तुम्हाला पॅरेंट्स एका लेवलपर्यंत अपोज करतील, पण त्यांना जेव्हा हे दिसेल की तुमचे एफर्ट्स चालू आहेत, तुम्ही त्यात तुमचं 100% देत आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि यू आर हॅपी विथ इट, तुम्हाला नाही असं वाटत की मग तुम्हाला आईवडील पण तुम्हाला अडवतील. समजा जरी अडवलं तर तुमची स्टँड घेण्याची ताकद पाहिजे. लाईफमध्ये कुठल्याही गोष्ट समाजात जगायचं म्हणलं तर स्टँड घेता आला पाहिजे. मग त्या स्टँड घेण्यासाठी तुम्हाला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. आणि ॲक्च्युली अजून एक गोष्ट बघितली की आपल्या घरचे पण आपल्याला सांगतात की जाऊ दे, बोलू नको, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध पण आजकाल जी कॉमन गोष्ट चालू आहे तर आपल्याला सांगितलं जाते गब्बस जाऊ दे. तर तुम्हाला हे बरोबर वाटते, कितपत बरोबर वाटते की आपल्याला असं बोललं जातं? कारण की मला असं वाटतं की एका पॉईंटला जर त्याला दाबलं ना तर ते सगळे पॉईंट त्या पॉईंटला कनेक्टेड आहेत. मग पुढे जाऊन पण तो असंच म्हणणार जाऊ दे, मी कशाला बोलू. नाही, आता जसं जेनजेडचा प्रोटेस्ट झाला ना, तर जसं तुम्ही एखाद्या गोष्ट आपण पाहिलं की गव्हर्नमेंटनं सप्रेस करायचा ट्राय केला तर ते कुठं ना गोष्ट आउटबस झाली. तर एवढाच विषय आहे की त्यामध्ये अगेन त्या पॉईंटला मी बॅक टू द पॉईंट की स्टँड घेता आला पाहिजे. आणि सप्रेस करण्याची जी समाजाची वृत्ती आहे ही आपली हिस्टॉरिकल आहे, हे काय आज झालेलं नाही. जसं आपल्यावर हिस्टॉरिकली आपल्यावर आर्यांनी आक्रमण केलं, देन अफगाण आले, देन जे सेंट्रल आशियन कंट्रीज आहेत तिथून आपले इथं हल्ले झाले, जसं हिंदवी स्वराज्य आपलं शिवाजी महाराजांनी नंतर स्थापन केलं. बट त्या सगळ्या गोष्टी होताना सप्रेशनची जी आपल्या ते आपल्या जीन्समध्ये घुसलेली गोष्ट आहे त्या गोष्टीला बाहेर काढता आलं पाहिजे. आणि त्यासाठी बघावत ते तुम्हाला जमली पाहिजे, ते तरुणांमध्ये असते, तेव्हा तुम्हाला पण क्लॅरिटी पाहिजे त्या गोष्टीसाठी. विषय कसा माहिती आहे का, 1600मध्ये काय होतं की हिंदू मनसबदार होते. आता 2000मध्ये कसं झालं आहे, मेंटल मनसबदार आहेत की लोक काय विचार करतील, की मी पडल्यावर काय, 4 लोक, म्हणजे ती एक बिमारी झाली आता. आणि ॲक्च्युलीमध्ये आहे ना ती बिमारी मारायची सोडून आपण काय करतो, त्या गोष्टीला आपण दाबतो आणि असं वाटतं की 4 लोक काय विचार करतील म्हणून आपण लोक काय बिझनेसच नाही करत, कारण की त्यांच्या फॅमिलीतून त्यांना तसं इन्फ्लुएन्स भेटतं बिझनेस बाबतीत सगळ्या गोष्टी बाबतीत. आणि आपल्या मनामध्ये पण ती साखळी एवढी असतं आता फिट झाले ना की ॲक्च्युलीमध्ये त्या साखळीला तोडण्याची गरज आहे आता. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर बिझनेस म्हणजे सगळ्या बाबतीत बोलते, 4 लोक काय विचार करतील, ही 4 लोक फक्त हिथं असतात. मी माझ्या लाईफमध्ये गोष्ट फेस केली. आता तुमचं वय किती आहे? किती वाटतं माझं? तुमचं वय 25च्या पुढं वाटतं. तर तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला असं वाटायचं की 4 लोक काय विचार करतील? ऑब्व्हियसली मी म्हणजे 12वीपर्यंत असं होतं की घरच्यांनी सप्रेस केलेला एक आईवडिलाचा एक आयडियलिस्टिक मुलगा होतो मी. म्हणजे आईवडील जे सांगतील ते ऐकायचं वगैरे सगळं, 4 लोक काय म्हणतील. पण जेव्हा मी रिडिंग जास्त केलं तेव्हा असं कळलं की जे 4 लोक आहेत त्यांची मुळात आयुष्यात ग्रोथ किती झाली आहे. ज्या लोकांचा तुम्ही विचार करताय आधी त्यांची मेंटॅलिटी बघा की ते लाईफमध्ये काय अचीव करू शकले. ते अचिव्हमेंट नॉट इन द सेन्स ऑफ द मनी ओनली.
अचिव्हमेंट इन द सेन्स की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही इनर स्ट्रॉंग किती आहे किंवा समाजात तुमचं स्थान काय, तुम्ही अचीव्ह किती केले. समजा एखादा ऑफिसर झाला आहे किंवा एखाद्यानं चांगलं शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, तर त्या गोष्टीचं तुम्हाला हे कळलं पाहिजे की ते लोक कुठपर्यंत गेलेत. समजा ते गोष्ट समजा 4 लोक आहेत ते तुम्हाला काहीतरी चांगलं सांगतायत, 4 गोष्टी त्यांच्या घ्या, त्याच्यावर विचार करा की बाबा ते चांगलं सांगतायत का, ठीक आहे त्यातल्या 2 गोष्टी चांगल्या असतील ते घ्या, बाकी सोडून द्या. कारण ते एक्झिस्ट करणं आपल्यासाठी, त्या लोकांचं आपल्या माइंडमध्ये घेणं हे आपल्याला आपल्या आयुष्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे कोणाचं किती ऐकायचं, ऐकावे ज्ञानाचे करावे मनाचे, सिंपल फॉर्म्युला आहे. त्यामुळे कोणाचं किती ऐकायचं आपल्या हातात. धन्यवाद, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. थँक्यू. ॲक्च्युली मी असे इंटरव्ह्यू घेतो, माझा काही कॅमेरा माझ्याकडे बस बाबा बस, तू मग